आता माझ्या एडिटिंग सेटअपचं काम आपण सगळ्यांनी मिळून सुरू केलं. आता काम सुरू करताना काही विचार केला नव्हता, पण मला वाटलं नव्हतं माझ्यासोबत एवढ्या पण मोठ्या प्रॉब्लेम येतील जेणेकरून मला माझं एडिटिंग सेटअप स्टॉप करावं लागलं. हे मी आहे महेश आणि मी थोड्या दिवसाखाली माझं एडिटिंग सेटअप स्टार्ट केलं आणि आपण ते कंटिन्यू पण करणार. पण आता ते थांबलं का होतं ते सांगतो. आता फर्स्ट प्रॉब्लेम म्हणलं तर मी स्टार्ट केलं माझं एडिटिंग सेटअप वेडिंग सीझन मध्ये. स्टार्टिंगच्या 4-5 दिवस तर मला काही काम नव्हतं, त्यामुळे मी फुल पॉवर मध्ये सगळ्या गोष्टी केल्या. आता नंतर शूट वगैरे होते त्यामुळे माझं लक्ष दुर्लक्षित झालं इकडलं. आता सगळ्यात मोठी प्रॉब्लेम ही होती की मी केलं तर रेंटने एक रूम. आता मला वाटलं होतं सगळ्या गोष्टी सोप्या जातील, नंतर मला समजलं की आपण जे पण गोष्ट करणार आहेत नाही तर हे लाईफ टाइम नाहीये. मग समजलं की मी माझं हे सेटअप माझ्या घरी करायला पाहिजे. त्यामुळे मी काय केलं, थोडा लेट होईल म्हणलं आणि मी माझं एडिटिंग सेटअप थांबवलं. एक लॉंग टाइमचा विचार करून मी चांगला अमाऊंट इन्व्हेस्ट करून मी एक अमेझिंग गोष्ट केली जे की तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. पण आज मी तुम्हाला सांगतो की आपल्या एडिटिंग सेटअपचे व्हिडिओ यायचे थांबलेत, एडिटिंग सेटअप करायचं नाही थांबलोत आपण. आणि मी माझे दुसरे व्लॉग पण टाकू शकत नव्हतो, त्यामुळे मी व्लॉग काही नाही टाकले. आणि आपण आपलं एडिटिंग सेटअप अजून अपग्रेड नाही केलं आहे, तसंच आहे. आता ट्राय करतो की तुम्हाला लवकर अपडेट मिळावं. आणि आपण आपला एडिटिंग सेटअप सोबत सुरू केलाय तर सोबतच करणार. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो गुड बाय.